टाइम्स लाईव्ह, तुमच्या विश्वासाचा आवाज। गोजेगावकरांना आमदार म्हणून पाहू। प्रतापराव पाटील चिखलीकर। देगलूर तालुक्यातील मरखेल येथे 9 मार्च रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्याच्या वतीने अजित पवार सदस्य नोंदणी अभियान व पक्षप्रवेश सोहळा मोठ्या हर्षोल्लासात साजरा झाला। यावेळी बोलताना आमदार चिखलीकर यांनी उपस्थित असलेल्या हजारो लोकांना आश्वासित केले की येणाऱ्या काळामध्ये व्यंकटराव पाटील गोरेगावकर हे आमदार होतील, असे आमदार चिखलीकर यांनी सभेतील हजारो नागरिकांना संबोधित करताना सांगितले। कार्यक्रमाला देगलूर तालुक्यातील हजारो नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पक्षामध्ये प्रवेश केला। ही कोणासोबतही स्पर्धा नाही, ज्याचा त्याला पक्ष वाढवण्याचा पूर्ण मनाने अधिकार आहे। मी राष्ट्रवादी काँग्रेसचा एक कार्यकर्ता आहे आणि माझा पक्ष वाढला पाहिजे या दृष्टीने मी काम करतो। आताच आपण बघितलं, गोजेगावकर साहेबांनी भाषणामध्ये प्रास्ताविकात सांगितलं की या भागामध्ये गाव तिथं शाखा निर्माण करायचे आणि मला असं वाटतं की देगलूर तालुका, मुखेड तालुका याच्यामध्ये अग्रक्रम घेईल। आणि आज जर प्रवेश आणि सभा बघितली तर आपल्याला वाटलं असेल की एखादा मंत्री आलाय की काय, जे लोकांची भावना अजितदादांच्या नेतृत्वावर एवढी बसली। भास्करराव पाटील खतगावकर, माजी आमदार ओमप्रकाश कोकर्णा यांच्यासोबत अनेक लोकांचा प्रवेश निश्चित झालेला आहे। त्याच्यानंतरही काही ते संपर्कात आहेत, पण तुम्हाला नाव सांगितलं तर काही लोक त्यांच्या घरी जाऊन म्हणतील किंवा तुम्ही आमच्याकडे थांबा। लोकांना संधी मिळवून याच्यासाठी नाव जाहीर करत नाही, पण अनेकांची इच्छा आहे की राष्ट्रवादीमध्ये आलं पाहिजे। दादा पवार साहेबांनी गोजेगावकर साहेबांची उपाध्यक्ष म्हणून निवड केलेली आहे। त्यांच्या निवडीचं पत्र त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे, तसं दादांनी त्यांना पण समक्ष पत्र दिलेलं आहे। म्हणून एक चांगला काम करणारा नेता त्यांच्यावर जबाबदारी टाकलं पाहिजे या भावनेने त्यांची निवड प्रदेशाच्या उपाध्यक्षपदी केली। आमचा युतीचा धर्म आहे, युतीचे नेते ठरवतील, युतीचे नेते ठरवतील ते आम्हाला मान्य राहील। जर कुठला पक्ष वेगळा लढवण्याची तयारी असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पूर्णपणाने तयारीत आहे।